नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण म्हाडा मुंबई लॉटरी 2026 त्याच्याबद्दलची नवीन अपडेट आली आहे त्यावर डिस्कस करणार आहोत. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की 14 मेपर्यंत लॉटरी एक्सटेंड झालेली, पण आत्ताच जी अपडेट द्यायची आपल्याला त्याच रिलेटेड आहे. आणि अजून बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपण डिस्कस करूया. तर मिळालेल्या माहितीनुसार जी 14 मेपर्यंतची जी डेट होती ती आता पुन्हा एक्सटेंड केलेली आहे 28 मे 2026पर्यंत. तर जो पूर्ण प्रोसेस आहे तो आपण बघूया. ऑफिशियल डेट्स आहेत त्या 14 मेला आपल्याला कळतीलच, ज्या गोष्टी आहेत त्या. बाकी जे काही चेंजेस झालेले आहेत रिगार्डिंग घराच्या रिगार्डिंग किंवा कोणत्या लोकेशनच्या रिगार्डिंग ते पण सुद्धा आपण बघून घेऊया. तर पहिली तर गोष्ट 28 मे 2026पर्यंत लॉटरी एक्सटेंड झालेली आहे. त्यानंतर 29 मेला तुमचं पेमेंट करायचं लास्ट डेट आहे. रिझल्टची जी लॉटरीची जी अनाऊन्समेंट आहे रिझल्टची, ते अजून डेट्स डिक्लेअर नाही झाले, त्या डिक्लेअर करतील ते लोक. बाकीच्या गोष्टी आहेत त्या सेमच आहेत. 16 जूनपर्यंत तुम्हाला जी लिस्ट असते फायनल लिस्ट वगैरे त्यासुद्धा तीसुद्धा येईल. तर ती गोष्टी आहेत. आणि प्लस याच्या व्यतिरिक्त जे विक्रोळीच्या रिगार्डिंग होतं, विक्रोळीमध्ये टोटल 1221 घरं आहेत म्हाडाच्या घरांची. त्याच्यामध्ये त्यांनी आता 1221 मधली 610 घरं जी आहेत ती अंडर हायर इन्कम ग्रुप म्हणजे उच्च उत्पन्न गटामध्ये ट्रान्सफर केलेली आहेत. आणि अजून एक की त्यांना ती फ्री पार्किंगची सुविधासुद्धा दिलेली आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की यावर्षी म्हाडाचा जो रिस्पॉन्स आहे घरांसाठी जो भरपूर कमी होता. ॲज ऑन 11 ते 12 मेपर्यंत फक्त 70,000 लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं. त्यातल्या 47,000 लोकांनी फक्त EMD अमाऊंट भरलेली. ती कम्पेअर केली 23-24च्या हिशोबाने तर भरपूर कमी आहे. सो ती एक गोष्टसुद्धा आहे. प्लस जो टेक्निकल ग्लिचेस येत आहेत, सर्व्हर इश्यूज येत आहेत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी होत आहेत, त्या गोष्टीसुद्धा आहेत. आणि रिस्पॉन्ससुद्धा प्रॉपरली नाही भेटला, म्हणून आता म्हाडानी पुन्हा डेट एक्सटेंड केलेली आहे. त्याबद्दलचं ऑफिशियल नोटिफिकेशन डिटेल्ससुद्धा येतील. एकदा आल्यानंतर आपण वेगळा एक व्हिडिओ बनवूया. बट आता या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. प्लस बाकीच्या लोकेशनसाठी साईट व्हिजिट करताना थोडासा इश्यू होतो, कारण तिथे अलाव नाही करते सॅम्पल फ्लॅटसाठी. सो आपण बघूया की कसं काय होतात गोष्टी, कोणत्या वेने आपण करू शकतो. आपण प्रॉपरली सॅम्पल फ्लॅट जरी नाही व्हिजिट केला तरी आपण साईट व्हिजिट करून येतो आहे, तर ती एक चांगली गोष्ट आहे. ह्याच्या व्यतिरिक्त विक्रोळीतल्या घरातलं आपण बोलू, तिथे जे सांकेतिक क्रमांक आहे, जो स्कीम नंबर आहे तो सुद्धा ते चेंज करणार आहेत. 538 आणि 539 होता, तो 538A आणि 539A असा करणार आहेत. सो या गोष्टी आहेत. आता काय बोलतात, हायर इन्कम ग्रुपमध्ये जे घरं कमी होती ते ती वाढलेली आहेत. आता ऑलमोस्ट 800पर्यंत गेलेली आहेत, कारण ही 610 विक्रोळीमधली घरं इन्क्लूड केलेली आहेत. ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे. प्राईसचा 7.5% रिडक्शनसुद्धा केलं आहे या ठिकाणी, विक्रोळीच्याच ठिकाणी. आणि मोस्ट ऑफ द रिस्पॉन्स कमी आहे, कारण ऑलमोस्ट 60 to 66% आहेत ते अंडर कन्स्ट्रक्शन होम्स आहेत. तर आपण वेट करूया. हीच अपडेट द्यायची होती. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या साईट व्हिजिट चालू आहेत. म्हाडा पुणे FCFS बद्दल पण चालू आहेत, तर त्या गोष्टीसुद्धा चालूच आहेत. आपल्या साईट व्हिजिट, सॅम्पल फ्लॅट जशी परमिशन भेटते तसं आपण करतो आहे. तर ह्या गोष्टी डिटेलमध्ये सांगायच्या होत्या की काय आहेत, कोणतं रिझन आहेत, कशामुळे केलेलं आहेत, कुठल्या इथे कमी झालेल्या आहेत आणि फ्री पार्किंग कुठे उपलब्ध आहेत, या सगळ्या गोष्टी आपण आता डिस्कस केलेल्या आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेशन भेटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझा इंस्टाग्राम हँडलसुद्धा टाकतो मी याच्यामध्ये, ते आपले रेग्युलर व्हिडिओज डेली अपडेट होतात, तर तिथेसुद्धा तुम्ही फॉलो करा. आणि अजून अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजून चांगले व्हिडिओ घेऊन, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन, साईट व्हिजिट, सॅम्पल व्हिजिट, रिअल इस्टेट रिलेटेड ज्या पण गोष्टी असतील त्या घेऊन आपण लवकरच भेटूया. धन्यवाद.